पंचायत समिती शिक्षण विभाग दिंडोरी यांच्याकडून प्रयोगशील शनिवार हा छानसा उपक्रम राबवण्यात येत आहे। येत्या शनिवारी आपण दुसरा प्रयोग या उपक्रमांतर्गत करणार आहोत। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगाव खुर्द यांच्याकडून आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आम्ही जो आता प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगाचं नाव आहे प्लावक बल्ब। याच्यासाठी आवश्यक असणारे साहित्य आहे पाण्याने भरलेला टब, पाण्याने भरलेली बाटली, प्लास्टिकचा चेंडू आणि छोटासा दगड। चला तर आपण आता हा प्रयोग करून पाहूया। श्वेता, बाळा तुझ्या हातात प्लास्टिकचा चेंडू घे आणि पाण्यात टाक आणि काय होतं ते मला सांग। खाली पुढं काय होताना दिसतंय? तो चेंडू पाण्याच्या वरती तरंगत आहे। वर तरंगताना दिसतो आहे। कावेरी, तू दगड हातात घे आणि पाण्यात टाक आणि काय होतं ते मला सांग। सर, तो दगड पाण्याच्या तळाशी गेला। पाण्याच्या तळाशी गेला, बुडाला तो। आता मी काय करतोय, ही पाण्याने भरलेली बाटली आहे। ही पाण्याने भरलेली बाटली आता मी पाण्यात टाकतोय। चला बघूया, तुम्हाला निरीक्षण करायचं, मला सांगायचं काय होतंय ते। आता काय होताना दिसतंय? ती बाटली खाली पण बुडत नाही आणि पाण्याच्या वरती पण तरंगत नाही, ती मध्येच आहे। तरंगत पण नाही आणि तळाला पण गेली नाही, ती पाण्याच्या मध्यभागीच आहे। असं का होताना दिसतं माहितीये का? कारण त्या बाटलीवर खालच्या बाजूने गुरुत्वीय बल कार्य करत असतं, तेवढेच बल प्लावक बल हे वरच्या दिशेने सुद्धा काम करतं आणि ते दोन्ही बल हे सारखे आहेत, संतुलित आहेत आणि म्हणून ती बाटली पाण्यावर तरंगत नाही आणि तळाशी पण बुडत नाही, ती मध्यभागी असते। आता चेंडूचं काय झालं, त्याच्यावर प्लावक बल जास्त आहे, त्या तुलनेत गुरुत्वीय बल कमी आहे आणि त्याच्यामुळे काय झालं, हा चेंडू वरती तरंगतो। दगड आता तळाशी गेलेला दिसला कारण त्याचं गुरुत्वीय बल जास्त आहे, त्या तुलनेत प्लावक बल कमी आहे आणि म्हणून दगड तळाशी गेला। आपण दैनंदिन व्यवहारामध्ये बघतो, खेळात जर समजा लोखंडी खेळ असला, आपण पाण्यात टाकला की तो बुडतो, पण मोठ्या आकाराचे जहाज आहे ते पाण्यावर तरंगतं, त्याचा आकारमान मोठा आहे, त्याच्यावर प्लावक बल कार्य करत असतं। आपण विहिरीमध्ये पाण्याने भरलेली बादली जेव्हा जोराने ओढतो, त्यावेळेस जोपर्यंत खाली पाण्यात बादली आहे तोपर्यंत ओढणं आपल्याला सोपं जातं, पण ज्यावेळेस ती पाण्याच्या बाहेर येते त्यावेळेस ती आपल्या ओढ्याला सुद्धा थोडंसं जड जाते। याच्या मागे सुद्धा प्लावक बलाचंच कारण आहे। आपण सगळ्यांनी हा प्रयोग या शनिवारी करावा। आपणा सगळ्यांना या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।